नमस्कार. आज मी आपल्यापुढे एक वेगळा कार्यक्रम घेऊन येतोय. म्हणजे तसा प्रयत्न करतोय. आपण बुक लव्हर्समध्ये नेहमी पुस्तक परिचय देत असतो. यावेळेस मी असा प्रयत्न केलेला आहे की पुस्तकामध्ये जी प्रस्तावना आहे त्या प्रस्तावनेचा परिचय द्यावा आपल्याला. आणि यासाठी मी पुस्तक निवडलेले आहे जे आपण सर्वांनी एकदा नाही तर असंख्य वेळा वाचलेलं असतं. ते पुस्तक म्हणजे भालचंद्र नेमाडे यांचं कोसला. माझ्या या कार्यक्रमाचं शीर्षक आहे कोसला घडताना. जसं मी आधी म्हटलं सुरुवातीला की मी कोसला या कादंबरीच्या प्रस्तावनेचा परिचय आपल्याला देतो आहे. म्हणूनच मी असं शीर्षक दिलंय की कोसला घडताना. ही प्रस्तावना भालचंद्र नेमाडे यांनी लिहिलेली आहे. 2013 साली कोसला या कादंबरीला 50 वर्ष पूर्ण झाली. 1963 सालची ही कादंबरी. 2013 साली कोसलाचा सुवर्ण महोत्सव झाला आणि त्यावेळेला कोसलाची 23वी आवृत्ती वाचकांपुढे आली. त्यावेळेस या आवृत्तीसाठी भालचंद्र नेमाडे यांनी जी प्रस्तावना लिहिली, मोठी प्रस्तावना आहे ती प्रस्तावना वाचून तिच्याविषयी थोडंसं आपल्याशी बोलावं या इच्छेतनं मी हा कार्यक्रम सादर करतोय. हा कार्यक्रम करायचं परवा डोक्यात आलं कारण 27 मेला नुकताच नेमाडे यांचा वाढदिवसही झाला. तेव्हा असं वाटलं की असा काहीतरी थोडासा वेगळा कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करावा. तर कोसलाविषयी पुस्तक परिचय द्यावा असं माझ्या मनात आलं नाही. कारण की कोसला ही अनेकांनी वाचलेली आहे. त्यावर खूप छापूनही आलेलं आहे. पण कोसला घडली कशी? लेखकाच्या मनात कोसला कशी तयार झाली? त्याविषयी आपल्याशी बोलावं असं मला वाटलं. या प्रस्तावनेला नेमाडेंनी जे शीर्षक दिलंय तेही वेगळ्या प्रकारचं शीर्षक आहे. हम कहा किस्मत आजमाने जाए असं शीर्षकामध्ये नेमाडे विचारतात. हम कहा किस्मत आजमाने जाए. आपण सर्वांनाच हे माहिती आहे कोसलाविषयी की भालचंद्र नेमाडेंची ही पहिलीच कादंबरी. ती लिहिली तेव्हा त्यांचं वय फक्त 25 एवढंच होतं. कोसलाच्या खूप आवृत्त्या निघाल्या आहेत. त्यावर खूप परीक्षणं आलेली आहेत. अगदी तळागाळामध्ये कोसलाचा वाचक वर्ग आहे. अफाट लोकप्रियता, वाचकप्रियता या कादंबरीला मिळालेली आहे. तिची भाषांतर हिंदी, गुजराती, कन्नड, इंग्रजी, पंजाबी, उर्दू अशा भाषांमध्ये झालेली आहेत. अनेकांनी कोसलावर संशोधन केलंय. अगदी डॉक्टरेट सुद्धा केलेले आहेत. विविध परिसंवाद गेल्या 50 वर्षामध्ये या कादंबरीवर घडलेले आहेत आणि आजही सुरूच आहे. काळाच्या ओघामध्ये एखादी साहित्यकृती ही कमी अधिक प्रमाणात वाचकांच्या मनातनं थोडी पुसट होऊ शकते, नष्ट होऊ शकते. पण आज 50 वर्ष होऊन गेली आणि 58 वर्ष आता होतील. 2013 साली 50 वर्ष झाली म्हणजे आता 57-58 वर्ष झाली तरी सुद्धा कोसला ही वाचकांच्या मनात इतकी भिनलेली कादंबरी आहे. म्हणजे आपण याला अखंड प्रवाही अशी साहित्यकृती म्हणायला काही हरकत नाही. तर या कादंबरीची प्रस्तावना जी लिहिली नेमाडेंनी त्याविषयी मला थोडंसं बोलावंसं वाटतं. पण असं नाहीये की गेल्या 50 वर्षामध्ये ही कादंबरी एवढी वाचकप्रिय आहे म्हणजे सगळ्यांनाच ती आवडली असंही नाही. त्या कादंबरीला जेवढं कौतुक तिच्या वाट्याला आलं तेवढीच टीका सुद्धा आली. खूप जणांनी टीका पण केली. भालचंद्र नेमाडे म्हणतात की कोसला एवढी लोकप्रिय झाली की त्यामुळे माझी पुढची जी काही मी काम केलं साहित्य, कविता, परीक्षण, समीक्षा हे सगळं कोसला पुढे दुय्यम तिय्यम ठरलं गेलं.
हे प्रस्तावनेमध्ये नेमाडेंनी वाक्य लिहिलेलं आहे. आता कोसला शब्दात पकडणं जितकं आव्हानात्मक तितकीच ही नेमाडेंनी सांगितलेली तिची निर्मिती प्रक्रिया ही सुद्धा तितकीच कठीण आहे. त्यामुळे ही प्रस्तावना सुद्धा वाचताना काळजीपूर्वक वाचावी लागते. कोसला घडतानाचं नेमाडेंचं वय म्हणजे 25 आणि एकूण त्यांची स्थिती आणि कोसलाचा नायक पांडुरंग सांगवीकर त्याचं वयही 25 आणि त्याची स्थिती म्हणजे नेमाडेंच्या आणि सांगवीकरच्या स्थितीमध्ये आणि मानसिकतेमध्ये फारसा फरक नव्हता. वेगळी नव्हती स्थिती त्यांची. त्या तरुण वयात भालचंद्र नेमाडेंचे छंद काय होते त्यांनी सांगितलेलं आहे की ते विविध भाषांमधल्या कादंबऱ्या वाचायचे. सगळ्यात त्यांचा प्रमुख छंद होता कविता करणं आणि रोज रात्री न चुकता रोजनिशी लिहिणं. आणि ह्या रोजनिशी लिखाणाचा त्यांना कोसलासाठी खूप उपयोग झालेला आहे. त्याच वेळेस सुमारास त्यांनी माफक लिखाणही लिहायला सुरुवात केली होती. काही बाई ते लिहू लागले होते, जे प्रसिद्धही होऊ लागलेलं होतं. पण नेमाडे असं म्हणतात की तत्कालीन मानांकित लेखक साहित्यिक खांडेकर, पु ल, रणजित देसाई ही मंडळी नेमाडेंना आवडत नसत. त्याच सुमारास काय झालं की राज देशमुख प्रकाशक, प्रसिद्ध प्रकाशक त्यावेळचे, यांच्याशी नेमाडेंचा परिचय झाला आणि हा परिचय चांगला वाढला, चांगली मैत्री झाली. देशमुख पती पत्नी हे दोघं तरुण भालचंद्र नेमाडेवर खूप प्रेम करू लागले. वर जी प्रसिद्ध लेखकांची नावं आपण सांगितली त्या लेखकांच्या नव्या पुस्तकांना नाकं ओरडण्याचं काम नेमाडे अगदी इमाने इतबारे करायचे आणि आपली मतं सुद्धा ती राजा देशमुखांपुढे व्यक्त करायचे की हे पुस्तक कृत्रिम आहे, जुनाट आहे. आणि गंमत म्हणजे स्वतः देशमुखांनाही कुठेतरी नेमाडे यांचं हे मत पटायचं. अर्थात प्रकाशक असल्यामुळे व्यवसाय असल्यामुळे ते उघडपणे मान्य करत नसतील, पण त्यांना कुठेतरी पटायचं. त्यावेळेस नेमाडे मोठ्या ख्यातकीर्त लेखकांची जी टिंगल करायचे, एकदा राजा देशमुख त्यांना म्हणाले की नाही, अशी टिंगल करणं सोपं असतं, पण मग तसं लिहून दाखव, जमेल का तुला? त्यावर नेमाडेंचं वाक्य होतं, खांडेकरांसारखी कादंबरी मी 8 दिवसात सहजपणे लिहू शकतो, पण तुम्ही छापायला तयार व्हाल का? आणि हाच नेमका कोसला या कादंबरीच्या जन्माचा क्षण आहे. देशमुखांनी नेमाडेंना सांगितलं की तू कादंबरी लिही, तुला जमेल तशी लिही, छापण्याचं काम माझ्याकडे. तत्काळ त्यांनी कबूल करून टाकलं की मी तू लिहिशील तशी कादंबरी छापायला तयार आहे. एवढंच नाही तर देशमुखांनी नेमाड्यांना कागद आणून दिला, त्यांची खायची प्यायची सोय केली, सिगरेट वगैरे पुरवलं, चहा वगैरे सगळं, आणि लिखाणासाठी जागा उपलब्ध करून दिली आणि कोसलाचं लिखाण त्यांना सुरू करायला सांगितलं. आणि त्यानुसार 24 ऑगस्ट 1963 या दिवशी भालचंद्र नेमाडेंनी कोसला लिहायला सुरुवात केली आणि 10 सप्टेंबरला त्यांचा पहिला ड्राफ्ट त्यांनी हातावेगळा केला. म्हणजे 15 दिवसामध्ये कोसलाचा पहिला खरडा हा त्यांनी लिहिला आणि त्याचं पहिलं जाहीर वाचन राज देशमुख आणि त्यांच्या पत्नी समोर नेमाडेंनी केलं. देशमुखांनी काही अगदी थोड्याफार सूचना केल्या, पण देशमुख पती पत्नींना ती कादंबरी बेहद्द आवडली. एवढंच नाही तर देशमुखांनी ती कादंबरी छापण्याचं कबूल केलं होतंच, शिवाय देशमुखांनी नेमाडेंना भरभक्कम रॉयल्टी देण्याचं सुद्धा कबूल केलं. 15% रॉयल्टी त्यांनी कोसलासाठी नेमाडेंना देऊ केली आणि तेवढी रॉयल्टी त्या काळी फक्त खांडेकरांना मिळायची. म्हणजे पहिल्या कादंबरीला जी एका नवोदित लेखकाने लिहिलेली आहे
त्या कादंबरीला एक प्रकाशक, प्रसिद्ध प्रकाशक एवढं मोठं मानधन देऊ करतो. एक तर तो आधी ते छापायला तयार होतो, हे सगळ्यात महत्वाचं, आणि त्याचबरोबर चांगलं मानधन देऊन त्या कादंबरीचा एक सन्मानही करतो. हे फार महत्वाचं आहे. म्हणजे असे प्रकाशक तुम्हाला लाभणं हे सुद्धा अतिशय म्हणजे तुमच्या भाग्यातच असावं लागतं. तर हा कोसलाचा जन्म, की मोठ्या लेखकांची त्यांच्यावर टीका करणं सोपं आहे, पण तसं लिहून दाखव बरं, या एका वाक्यातनं ठीक आहे मी लिहून दाखवतो असं म्हणून भालचंद्र नेमाडेंनी जे काही लिहिलं ती त्यांची पहिली कोसला ही कादंबरी. नेमाडेंनी हा प्रसंग आपल्या प्रस्तावनेमध्ये सांगितलेला आहे. त्याचबरोबर कोसलाच्या काळामध्ये, कोसलाच्या लिखाणाच्या काळामध्ये, कोसला पूर्व काळात आणि कोसला पश्चात सुद्धा नेमाडेंची मानसिकता कशी होती, त्यांना काय अनुभव आले, तेव्हा ते MA करत होते, 25 वर्ष वय होतं त्यांचं. तर कोसला हे नेमकं काय आहे, कोसला घडली कशी, त्यांच्या मनात काय काय चाललं होतं, त्याविषयी नेमाडेंनी खूप सूचक असं विधान या प्रस्तावनेमध्ये केलेलं आहे. नेमाडे म्हणतात की आपण नेहमी दरवाजा हा आत ओढूनच उघडतो, आपण नेहमी दरवाजा हा आत ओढूनच उघडतो, दरवाजा बाहेर ढकलूनही उघडेल अशी जगावर अतिक्रमण करत जगण्याची नैतिकता हुडकली पाहिजे, जगावर आक्रमण केलं पाहिजे. आता हे त्यांचं वाक्य किती सूचक आणि किती महत्वाचं आहे ते बघा, की दरवाजा जेव्हा आपण उघडतो तेव्हा आपण सहजपणे आपली जी काही दरवाजा उघडण्याची ही असते प्रक्रिया असते ती आपण आपल्याकडे ओढतो. बाहेर ढकलून उघडायचे दरवाजे हे फार कमी असतात. म्हणजे इथे नेमाडे प्रथेला, परंपरेला आणि चाकोरीबद्ध जगण्याला आव्हान देताना दिसतात, की दरवाजा हा बाहेर ढकलला पाहिजे, जगावर अतिक्रमण केलं पाहिजे. आणि ते अतिक्रमण का, तर जगण्याची नैतिकता हुडकण्यासाठी असं आक्रमण करणं आवश्यक आहे. त्याच वर्षी 1963 साली कोसला प्रकाशित झाली आणि बाजारात आली, आणि मग त्यावर पहिलं परीक्षण जे आलं ते ख्यातनाम लेखिका कवयित्री शिरीष पै यांचं होतं. शिरीष पैंनी लिहिलं होतं की मराठीतली अभूतपूर्व अशी ही कादंबरी. आणि मग पुढे अनेक ठिकाणी कोसलाची परीक्षण येऊ लागली. नेमाडेंचं त्यांचं शिक्षण आणि त्यांचं काम हे सगळं चालू राहीलच. पण नेमाडेंनी इथे असंही सांगितलेलं आहे की अनेक वाचक ही कादंबरी वाचतात, पुन्हा पुन्हा वाचतात, त्याची पारायणं करतात, पण सगळेजण वाचक ही कादंबरी डोळसपणे वाचतात. कोसला अतिशय डोळसपणे वाचतात आणि त्यावर अगदी योग्य अशा प्रतिक्रिया देतात. मग त्या प्रतिक्रिया या त्यांना कादंबरी आवडल्याच्या प्रतिक्रिया असोत किंवा त्यांना ती कादंबरी आवडली नसेल, पण फार बारकाईनं कोसला ही वाचली जाते. केवळ परीक्षकांकडनं, समीक्षकांकडनंच असं नाही, तर सामान्य वाचकांकडनंही. अगदी ग्रामीण भागातला, झोपडपट्टीतला वाचक असो किंवा अगदी मोठ्या शहरातला एखादा विचारी असा साहित्यावर प्रेम करणारा वाचक असो, कोसलानी या दोन्ही टोकाच्या वाचकांना एकत्र आणलेलं आहे. हे कोसलाचं फार मोठं यश आहे. आणि लोक बारकाईने ही कादंबरी वाचतात आणि त्यांचे अभिप्राय सुद्धा अतिशय महत्वाचे असतात. एक अभिप्राय नेमाडेंनी इथे दिलेला आहे आपल्या प्रस्तावनेमध्ये, की तो वाचक म्हणतो की पांडुरंग सांगवीकरनं आम्हाला कोणत्याही गोष्टींचं विपरीत रूप शिकवलं. आता बघा, एका वाक्यातला साधा अभिप्राय आहे की पांडुरंग सांगवीकरनं आम्हाला काय शिकवलं होतं, तर कुठल्याही गोष्टीचं विपरीत रूप शिकवलं. सांगवीकरनं जगायला शिकवलं का नाही, सांगवीकरनं आम्हाला ज्ञान दिलं का नाही, तर विपरीत रूप शिकवलं.
हा एक साधा अभिप्राय पण किती बोलका आहे. आणि इथे नेमाडे मिर्झा गालिबचा एक शेर आपल्याला सांगतात. तो शेर सुद्धा खूप बोलका आहे की मुनस्सिर मरने पे हो जिसकी उम्मीद, मुनस्सिर मरने पे हो जिसकी उम्मीद, ना उम्मीदी उसकी देखा चाहिए. म्हणजे मरणावरच केंद्रित ज्याची उमेद असेल त्याची ना उमेद पाहण्यासारखी असते. आता ना उमेद पाहण्यासारखी असते किंवा वर जसं एका वाचकाने अभिप्राय दिला की विपरीत रूप शिकवलं, याचा अर्थ आपण असा घ्यायचा का की कोसला ही नकारात्मक कादंबरी आहे, नकारार्थी कादंबरी आहे, ती जगण्याचं विद्रूपच दाखवते असा अर्थ घ्यायचा का, की मग सगळंच वाईट आहे, सगळीच व्यवस्था वाईट आहे, असं काही आहे का? असा दावा पांडुरंग सांगवीकर आणि अर्थातच त्याच्या माध्यमातून नेमाडे करतायत का? आणि मग ज्या ज्या वेळेस केवळ कोसलाच नाही तर इतर कुठल्याही साहित्य कृतीतनं, कलाकृतीतनं असं कुठलं नकारात्मक रूप दाखवलं जातं, भीषण वास्तव ज्याला आपण म्हणतो असं दाखवलं जातं, तर या सगळ्याच कलाकृती, साहित्यकृती ह्या आपण नाकारायच्या का? कारण असाही एक वाचक वर्ग समाजामध्ये आहे जे आता पुढे हा विषय येईलच की कसंही असलं तरी आयुष्य सुंदर आहे, जगणं सुंदर आहे, जीवनावर प्रेम करायला शिका, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, हा उपाय आहे का? कोसला ही कादंबरी असे अनेक प्रश्न, अशा अनेक शक्यता निर्माण करते, आपल्याच विचारांना धक्का देत जाते. इथे पांडुरंग सांगवीकर हा तत्वज्ञ होत नाही. पांडुरंग सांगवीकर जगावर चिडलाय, आंदोलन करतोय, क्रांती करतोय असंही नाही. तो त्याला जे दिसतंय तसं ते मांडतोय. इथे एका वेगळ्या संदर्भात भाऊ पाध्यांच्या कादंबऱ्या आठवतात की ते सुद्धा कुठला दावा करत नाही. जे दिसतंय ते जसं आहे तसं स्वतःला उघडं करत जाणं, उघडं नागडं करत जाणं, हे मांडायचं काम काही प्रमाणात जयवंत दळवींच्या कथेतले नायक सुद्धा, कादंबऱ्यातले नायक सुद्धा आपल्याला हेच काम करताना आढळतात. सारे प्रवासी घडीचे त्याची सुद्धा इथे आठवण होते. तर हा एक वेगळा आविष्कार आहे की काही सांगायचं नाही, काही दावा करायचा नाहीये, कुठलंही मतप्रदर्शन करायचं नाहीये, जसं घडलं तसं, जसं दिसतंय तसं, जे जाणवतंय तसं. तत्वज्ञान नाहीये. जगण्याला तत्वज्ञानाची झालर लावण्याची घाई ही मंडळी करत नाहीत. आणि इथे भालचंद्र नेमाडेंच्या पुढच्या कादंबऱ्यामध्ये स्वतः कादंबरीकार हा एक त्रयस्थ माणूस म्हणून येतो, तसा कोसलामध्ये येत नाही. त्यामुळे हे थोडंसं आत्मकथनाकडे जाणारं सुद्धा आहे की मी पांडुरंग सांगवीकर उदाहरणार्थ आज 25 वर्षाचा आहे, तो पांडुरंग सांगवीकर असं नाहीये. या दोन्हीमध्ये फरक असतो, खूप फरक असतो. नेमाड्यांचा चांगदेव असं म्हणतो का की मी चांगदेव? नाही. तसंच हा जो फरक आहे तसंच हे आहे की मरणावर केंद्रित ज्याची उमेद असेल, मग आता इतक्या तरुण वयामध्ये अजून जग सुद्धा पुरतं बघितलेलं नाही, तर मग मरावंसं का वाटतं? म्हणजे ज्या नायकाला अगदी युवा अवस्थेतच मृत्यूची उमेद वाटते किंवा मृत्यूचं आकर्षण वाटते किंवा मृत्यू आपलासा वाटतोय, तो समाज, आजूबाजूचा समाज कसा असेल? आणि हे 1960 साली, म्हणजे जेव्हा भारताचं स्वातंत्र्य तसं नवीन होतं, सुधारणा होत होत्या देशामध्ये. पांडुरंग सांगवीकर हा तरुण आहे. तरुण पिढी मग ती
नेमाडेंच्या काळातली असो किंवा त्यानंतरच्या काळातली असो किंवा आज 2021 मधली तरुण पिढी असो, कुठलीही तरुण पिढी, तिची भाषा, तिचे विचार हे कसे असतात? तर नेमाडे अतिशय नेमक्या शब्दात हे सांगतात की तरुण पिढीचे विचार कसे असतात की लहान मुलाच्या टाहो फोडून रडण्याला एक आत्मप्रतिष्ठा असते. फार महत्वाचा शब्द आहे, आत्मप्रतिष्ठा. लहान मुलाच्या टाहो फोडून रडण्याला सुद्धा एक आत्मप्रतिष्ठा असते. नेमकी तशीच ती आत्मप्रतिष्ठा तरुणाच्या आक्रोशाला असते. ह्या सांगण्यातनच पांडुरंग सांगवीकर आपल्याला कळतो, पांडुरंग सांगवीकर दिसतो आणि नेमाडे पण दिसतात. तरुण पिढीनं कसं राहावं त्याचा साचा समाजात आधीच तयार झालेला असतो असं नेमाडेंचं म्हणणं आहे. आणि त्या साच्यामध्ये तरुण पिढी, कुठलीच तरुण पिढी, कुठलीच तरुणाई ही कधीच फिट अशी बसू शकत नाही. त्यामुळे जे काही चाललेलं आहे ते भेदून जाणं हेच कुठल्याही तरुण पिढीचं स्वप्न असतं. म्हणजे प्रस्थापित मूल्य नाकारण्याची ओढ असते. असं एकूण कोसलाचं सार असं आहे. नेवाडे म्हणतात की कोसला काय आहे? जाणीवांप्रमाणे जगणं की जगण्यानुसार जाणीवा यामधलं द्वंद्व. हा परत एकदा एक फार महत्वाचा प्रश्न या ठिकाणी येतो की जाणीवांप्रमाणे जगायचं का जगण्यानुसार आपल्या जाणीवा बदलायच्या. म्हणजे आपण जग बदलायचं का जगाला आपल्या मनाप्रमाणे बदलायचं. हे द्वंद्व प्रत्येकाच्याच मनात असतच. जग बदल घालूनी घाव असं जे म्हणतो तो मुद्दा सुद्धा इथे येतो. आता कोसलावर आजवर जी काही परीक्षणं झाली, जे काही चर्चासत्र झाली, त्याच्यावर संशोधन वगैरे सुद्धा खूप झालं, तरी सुद्धा नेमक्या शब्दामध्ये कोसलाही पकडता येत नाही आपल्याला. नेमाडे सुद्धा जे काही सांगत आहेत त्या शक्यता आहेत, ते अंतिम नाहीये. ह्याचं कारण परत एकदा आपण कोसलाच्या निर्मितीच्या त्या काळात जाऊयात. कारण एक लक्षात घेतलं पाहिजे की कोसला ही एका आव्हानातनं घडलेली कादंबरी आहे. म्हणजे राज देशमुख आणि भालचंद्र नेमाडे यांच्यामध्ये जो संवाद झाला तो कोसला घडण्याचा एक मुख्य बिंदू आहे. की मला जुने लेखक आवडत नाहीत, मला हे प्रसिद्ध लेखक आवडत नाहीत. मग का आवडत नाहीत? की ते माझ्या मनाप्रमाणे लिहित नाहीत. मग त्यांनी काय लिहिलं पाहिजे? मी लिहून दाखवतो. तर हे असं लिहिलं पाहिजे. कारण ते जर आमचे आदर्श म्हणवतात तर त्यांनी आमची भाषा, आमचे विचार, आमच्या व्यथा बोलल्या पाहिजेत. ह्या आव्हानातनं कोसलाचा जन्म झालेला आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, कोसलाचा लेखन काळ हा फक्त 15 दिवसांचा आहे. वर सांगितलं हे की कोसलाचा लेखन काळ जर फक्त 15 दिवसाचाच असेल तर नेमाड्यांना सांगवीकरच्या रूपातनं किती आणि काय 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 सांगायचं असेल की जे सांगता पुरवत नाहीये, एवढं त्यांना सांगायचं असेल. कथा असो, कविता असो, कादंबरी असो, हे लिहिताना त्या लेखकाची भावावस्था नेमकी काय होती याचा थांग लागणं आपल्याला कठीण आहे. हे केवळ त्या लेखकालाच माहिती असतं. परवाच आपल्या इथे बुक लव्हर्स ग्रुपवर एक छान चर्चा घडली की शांता शेळके म्हणल्या की कुठलीही कविता जोपर्यंत मनात असते तोपर्यंत कविता असते, पण कागदावर उतरली की ती कारागिरीच असते, तिची कारागिरी होते. ही छान चर्चा आपण या ठिकाणी केली. तर कोसलाच्या 50व्या या 50 वर्षाच्या निमित्ताने जी काही आवृत्ती निघाली त्यामध्ये नेमाडेंनी आपल्याला एक काही काही अशा टिप्स दिलेल्या आहेत की कोसला कशी घडली, कोसला सारख्या कलाकृती कशा घडतात. याच्या टिप्स म्हणजे ही प्रस्तावना आहे. प्रस्तावना हा कुठल्याही पुस्तकातला अतिशय महत्वाचा घटक आहे.
असं मला व्यक्तिशः वाटतं. त्यामुळे पुस्तक वाचताना त्याच्या आधी त्याची प्रस्तावना वाचणं ही आवश्यक गोष्ट आहे, हे माझं मत आहे. बऱ्याच पुस्तकांना प्रस्तावना ज्या असतात त्या त्या लेखकाच्या नसून इतर लेखकांच्या, इतर साहित्यिकांच्या असतात आणि मग त्यानंतर त्या लेखकाचे 2 शब्द असतात. पण जेव्हा ही प्रस्तावना इतकी दीर्घ अशी होते, तेव्हा त्या लेखकाच्या मनात नक्की काय काय साठलं असेल याचा विचार अत्यावश्यक होऊन बसतो. शिवाय आवर्जून सांगण्याची गोष्ट ही की ही जी प्रस्तावना आहे ही 50 वर्षानंतर लिहिलेली प्रस्तावना आहे, कादंबरीच्या 23व्या आवृत्तीला. तोपर्यंत नेमाडेंनी 75 गाठलेली आहे 2013 साली. वयाच्या 75व्या वर्षी आपण वयाच्या 25व्या वर्षी काय लिहिलं ते लिहिताना आपल्या मनात काय खदखदत होतं ते सांगणं आणि ते तंतोतंत कागदावर उतरवणं हे सुद्धा फार महत्वाचं आहे. आणि नेमाडेंनी ते खूप छान पद्धतीने ही प्रस्तावना मांडलेली आहे की त्या प्रस्तावनेतच अनेक शक्यता आपल्याला दिसतात. कादंबरीत तर आहेतच, पण प्रस्तावनेतच आपल्याला असंख्य शक्यता दिसतात. या पुढचा प्रश्न आता असा येतो की कोसलाचं स्थान 2021 साली काय? हा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा आपण 2021 सालची तरुणाई या फार समाजातल्या फार मोठ्या एका गटाकडे आपलं लक्ष हे आपण केंद्रित करतो की आज ही मंडळी सुद्धा कोसला वाचतील. ह्या मंडळींच्या मनात सुद्धा कुठेतरी पांडुरंग सांगवीकर असेल, त्यांची मानसिकता ही पांडुरंग सांगवीकराच्याच पद्धतीने जाणारी असेल. भले लहानीमान वेगळं असेल, भले आजूबाजूचा सभोवताल बदललेला आहे तो वेगळा असेल, तंत्रज्ञान आहे, माहिती आहे, माहितीचे स्रोत उपलब्ध आहेत, पण त्यामुळे सुद्धा या मंडळींची होणारी कोंडी ही सुद्धा आजच्या काळातला पांडुरंग सांगवीकर हा काय असेल. म्हणजे आज जर नेमाडेंनी कोसला लिहिली तर आज पांडुरंग सांगवीकर काय म्हणेल, काय बोलेल. त्याच्या हातामध्ये आज मोबाईल असेल, व्हॉट्सअप असेल, सोशल मीडिया असेल, तो आपल्या भावना कशा बोलक्या करेल, हे सुद्धा प्रश्न इथे येतात. आणि हेच मला वाटतं कोसलाचंही यश आहे आणि कोसलाच्या प्रस्तावनेचं सुद्धा हे यश आहे. म्हणजे या आधी सुद्धा कोसला वाचलेली आहे, पण आता कोसलाची प्रस्तावना वाचताना कोसलाकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडासा बदलतो म्हणण्यापेक्षा अधिक गहिरा होतो असं म्हणणं योग्य ठरेल. मला वाटतं वाचकांनी सुद्धा असं इतपत फ्लेक्झिबल राहायला काही हरकत नाही की त्याच पुस्तकाकडे बघण्याचा दृष्टिकोन जर बदलला तर हरकत नाही, चांगली गोष्ट असते ती. जसं वर म्हणलं की कोसला काय आहे, तर नेमाडे म्हणतात की जाणीवांप्रमाणे जगणं की जगण्यानुसार जाणीवा यामधलं द्वंद्व. मला वाटतं कुठल्याही क्रांतीची सुरुवात ही इथपासूनच होत असते की इतरांसारखं जगायचं की आपल्याला हवंय तसं जगायचं, इतरांना धक्का न देता. हे द्वंद्व जिथे असतं तिथेच क्रांती असते, तिथेच काहीतरी वेगळं असं घडत असतं. त्यामुळे इथे पांडुरंग सांगवीकर त्याच्या मनात नसताना सुद्धा क्रांतिकारी ठरतो. तो देशासाठी क्रांती करतो का नाही,
तो क्रांतिकारक आहे का नाही, तो समाज सुधारक आहे का नाही, पण या समाजात मला मोकळेपणाने श्वास घेता येत नाहीये, हे तो अगदी जाता जाता सांगितल्यासारखं सांगून जातो. तो फार कुढतही बसत नाही. तो विनोदाचाही आधार घेतो. तो आपली फजिती पण सांगतो. आणि हे सगळं नेमाडेंनी या प्रस्तावनेमध्ये सांगितलेलं आहे, पण ते सुद्धा प्रस्तावनेत सुद्धा नेमाडे थेट काही सांगत नाहीत. ते निर्मिती प्रक्रियेमागची प्रक्रिया सुद्धा शोधण्याचा, त्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळेच हे कन्स्ट्रक्टिव्ह असं काही होत नाही, आणि त्यामुळेच ही प्रस्तावना सुद्धा एक संग्राह्य, वाचनीय असा एक आपल्यासाठी ठेवा ठरतो. की जसं मगाशी म्हणलं की हे जे मनातलं द्वंद्व आहे, हा न सुटणारा पेच आहे. आणि म्हणूनच नेमाडे म्हणतात की आपण आपलं जगणंच बदललं पाहिजे. आणि जगणं बदलायचं म्हणजे काय करायचं, तर जगण्यावर प्रेम करावे, हे जे परंपरागत मूल्य चालत आलेलं आहे ते मूल्य मानायचं आणि त्या मूल्याला शरण जायचं. या प्रस्तावनेमध्ये नेमाडेंनी एक कविता पण दिलेली आहे. ही कविता ही त्यांनी कोसलावर केलेली कविता आहे. ती कविता मी आपल्याला वाचून दाखवतो आणि तिथे थांबतो. तर ही कविता नेमाडेंनी जी केली आहे ती या प्रस्तावनेमध्ये समाविष्ट केली आहे की ते आपल्या कोसला या कादंबरीला काय म्हणतात. होतीस पेशींमध्ये अधे, होतीस पेशींमध्ये अधे दडून कुठेतरी पहिल्यापासून ज्वालामुखी, होतीस पेशींमध्ये अधे दडून कुठेतरी पहिल्यापासून ज्वालामुखी, 15 दिवसात स्फोट करत उसळलीस. गौरीत माझी होतीस, गौरीत माझी होतीस दसऱ्याशी दुसऱ्यांची, गौरीत माझी होतीस दसऱ्याशी दुसऱ्यांची, दिवाळीत प्रकाशात केलेस परक्यांना मित्र, मराठीभर गोत्र जिकडे तिकडे प्रेम पात्र, झालीस तू माझ्या अंगावरची खूण, झालीस तू माझ्या अंगावरची खूण, माझी ओळख माझं आडनाव, आता तुझ्याशिवाय मला कोणी ओळखत नाही, बसलीस उरावर. कैकांच्या कादंबऱ्या त्यांच्या बरोबर सती जातात, कैकांच्या कादंबऱ्या त्यांच्या बरोबर सती जातात, पण तू मात्र मला पुरून उरलीस, पण तू मात्र मला पुरून उरलीस. धन्यवाद.